आपल्या हक्कांच्या मागण्यांकरता गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकपासून दिंडोरीपासूनचा हा पायी प्रवास जो आहे तो डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी चालू केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे संपूर्ण लाल वादळ जे आहे ते सध्या आता मुंबईच्या दिशेने निघालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग या सगळ्या लॉंग मार्चमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। CPI आणि CPM या संपूर्ण संघटनांकडनं आणि त्याचसोबतच डाव्या संघटनांकडनं ही सगळी आंदोलनं जी आहेत ती होताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत। आणि हा सगळा लॉंग मार्च जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकवरून निघाला आहे आणि आता थेट मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी हा लॉंग मार्च जो आहे तो तयार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की नाशिकमधल्या कळवण, दिंडोरी, पेठ, सुरगाणा अशा वेगवेगळ्या तालुक्यांमधले हे सर्वच नागरिक जे आहेत ते या सगळ्या लॉंग मार्चमध्ये सामील झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या लॉंग मार्चचं नेतृत्व जे आहे ते माजी आमदार जीवा गावित आणि त्याचसोबतच डॉक्टर अजित नवले असतील, अशोक ढवळे असतील, हे सर्वच आंदोलनकर्ते आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत जीवा गावित आपल्यासोबत या ठिकाणी आहेत, माजी आमदार आहेत कळवण सुरगाणा या मतदारसंघाचे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कशा पद्धतीने हा सगळा आंदोलन जे आहे ते पुढे जाणार आहे आणि काय मागण्या आहेत म्हणून। जीवा गावितजी, खरं तर हे आंदोलनं काय आत्ताची होत नाही आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून ही आंदोलनं होतात आहेत, परंतु या आंदोलनांच्या मागण्यांना नक्की यश मिळतंय का? यश मिळत नाही, म्हणून लोकांची जी भावना आहे त्या तीव्र भावना आहेत आणि ह्या भावना सरकारने ओळखायला पाहिजे होत्या। आतापर्यंत आमच्या ह्या प्रश्नाचा निकाल तेव्हाच लावायला पाहिजे होता, परंतु तसा काय सरकारने मनावर घेतलं नाही आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा ही म्हणजे वेळ आलेली आहे आणि आता पुन्हा हे लोक सगळे जिद्दीने मुंबईकडे निघालेले आहेत। आम्हाला खात्री आहे सरकारने ह्यावेळेस जर योग्य अशा प्रकारची पावलं उचलली नाही, निर्णय घेतला नाही, तर आम्ही मुंबईमध्ये जोपर्यंत आमच्या मागण्यांचा इकडे कारवाई सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही। परंतु काय मागण्या आहेत नक्की नेमक्या तुमच्या? कोणत्या प्रामुख्याने मागण्या आहेत? त्या मागण्यांसाठी तुम्ही आज लॉंग मार्च काढताय? आमच्या मागण्या ज्या आहेत, अरे आम्हाला जायचं आहे तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये पश्चिमेकडे जाणारं पाणी जे सह्याद्री घाटातून अरबी समुद्राला मिळतं आहे ते पाणी त्र्यंबक, सुरगाणा, पेठ ह्या तालुक्यातलं पाणी पूर्व वाहिन्यामध्ये टाकून ते मराठवाडा आणि खानदेशला मिळालं पाहिजे, तिकडे घेतलं पाहिजे। आणि त्याचबरोबर ते पाण्याचा वापर हा प्रथमतः तिथल्या ह्या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे आणि लहान लहान धरणं बांधून ते पाणी अडवलं पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। त्याच्यानंतर वन जमिनीचा जो प्रश्न आहे तो अनेक वर्षापासून आमच्या लढाईतून कायदा करायला लावला केंद्र सरकारला आणि आज कायदा झाल्यानंतर तब्बल 20 वर्षे होऊन गेली, सरकार त्या कायद्याची अंमलबजावणी करत नाही। हे अत्यंत सरकारची म्हणजे आपल्या लोकांच्या बद्दल अनास्थेची भावना ही दिसते आणि म्हणून ही भावना सरकारने ताबडतोब बदलावी आणि आमचे प्रश्न हे जे वन जमिनीच्या संदर्भात बरेच काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवावेत, अशा प्रकारची आमची मागणी आहे। काल गिरीश महाजन तुम्हाला भेटले, काय गिरीश महाजनांबरोबर त्यांनीच सांगितलं की तुम्ही उद्याला या म्हणून। मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होईल, तोडगा निघेल असं वाटतं? अजून मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये काही सांगितलेलं नाही, परंतु संबंधित मंत्र्यांच्या बरोबर चर्चा होईल अशा प्रकारची त्याने भेटीचा आम्हाला कार्यक्रम सांगितला। आज तोडगा निघाला तर मग हे लॉंग मार्च तुमचं थांबलं जाणार का? आमच्या लोकांच्या आतापर्यंतच्या मनासारखा तोडगा निघाला तर लॉंग मार्च थांबेल, अन्यथा मुंबईच्या दिशेने निघालेला हा कुठेही थांबणार नाही। खरं तर आपण पाहिलं तर जीवा गावित होते, माजी आमदार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात निघालेला हा सगळा लॉंग मार्च आपण पाहू शकतो। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी निघालेले आहेत। हा संपूर्ण लाल वादळ जे आहे ते आता इगतपुरीवरतून आता पुढे मुंबईच्या ठिकाणी आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने नागरिक जे कार्यकर्ते जे आहेत या सगळ्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। खरं तर पाण्याचा प्रश्न असेल किंवा वन जमिनीच्या हक्कांचा प्रश्न असेल, ह्या सर्व मागण्या घेऊन हे सर्वच कार्यकर्ते आणि नागरिक जे आहेत, आदिवासी भागातले नागरिक जे आहेत ते आता या ठिकाणी
मुंबईच्या दिशेने कूच करायला निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हजारोंच्या संख्येने हे सर्वच आदिवासी बांधव जे आहेत ते आपल्या मागण्यांकरता या ठिकाणी लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खरं तर आज हा दिवसभर मोर्चा जो आहे तो इगतपुरीपासून कसारा घाट ओलांडून पुढे शहापूरपर्यंत हा संपूर्ण लॉंग मार्च जो आहे तो जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या लॉंग मार्चचं नेतृत्व माजी आमदार जीवा गावित असतील किंवा आमदार विनोद निकोले असतील, कॉम्रेड अशोक ढवळे असतील, अजित नवले असतील, हे सर्वच नेते मंडळी करताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत. पोलिसांचा बंदोबस्त देखील या संपूर्ण लॉंग मार्चला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत. आज मुख्यमंत्र्यांबरोबर या सर्व नेत्यांची बैठक आहे. या संपूर्ण बैठकीमध्ये तोडगा निघणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.